प्रभात मंडळी, कशात तुम्ही? मजेत ना? तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपण आता हा डेली ब्लॉग बनवायला चाललो आहोत कामावर जाताना. तर पुन्हा भेटलोय आपण आता. मग कालचा रविवार आणि शनिवार कसा गेला तुमचा? मस्तच ना? आराम करणं, फिरणं अशातच गेला ना. मी तर दिवसभर घरातच होतो, तर मी कुठे गेलो नाही. तर गरमच एवढं होतं की जायची कुठे इच्छाच होत नाही. विचार तर करतो कुठे ना कुठे जायचा, पण काय करणार, गरमी एवढी आहे की घरातनं बाहेर पडवत नाही. आत्ताच मी घामाने भिजलोय मी पूर्ण. सकाळी आता 6 वाजता निघालोय तर मी घामाने भिजलोय. म्हणजे विचार करा काय गरमी आहे. आणि आता म्हणे ही गरमी 2 जून पर्यंत राहणार आहे परत. 2 जून म्हणजे झालं काय, आता परत 6 दिवसाचा फरक पडला त्याच्यामध्ये. 1 आठवडा अजून गरमी राहणार म्हणजे हालतच खराब आहे. एवढी कंडिशन खराब आहे ना, काय विचारायला नको. वा, नुसते कपडे ओले होतात अंगातले, नुसते कपडे ओले होतात. त्याचे कुत्रे बघितले की भीतीच वाटते. बापरे, काय लाईनीत बसतात हे. एखाद्याने अटॅक केलं की दुसरा मागून जा, समोरून भाग पुढे. कंडिशन आहे. आता बघूया जून मध्ये काय काय प्लॅन होत आहेत. कसं जायचं, कुठे जायचं, कुठे भेटायचं. अरे बाबा, नारळ बघा किती पडलेत. कोण टाकलेत का पडलेत? बहुतेक पडलेत कोणाचे तरी. आता सोडून कोणतरी गेलाय नारळ. बाबा, ट्रक काय फास्ट चालतोय. अरे वा वा, व्हेरी स्पीड, व्हेरी स्पीड. वही डेंजरस टर्न. टेन्शन टेन्शन. सुंदर अशी झाडं बघा, फुलं लावलेली आहेत मस्त पैकी अशी. हा, काय छान दिसत आहेत. पिंक कलर, व्हाईट कलर, पिंक कलर, व्हाईट कलर, जबरदस्त. पुन्हा तोच रोड, पुन्हा तीच माझी बडबड. मजा येते तुमच्या बरोबर बोलायला. कारण काय, तुमच्या बरोबर बोलणं म्हटल्यानंतर खूप मजा येते. असं वाटतं की मी तुमच्या सर्वांच्या संपर्कात आहे आणि मस्त आयुष्य जगतो आहे. तुम्ही जो मला प्रतिसाद देता, माझे व्हिडिओ बघता किंवा कमेंट्स करता, खूप बरं वाटतं. लाईक करता, कधी कधी चांगले सजेशन पण देता तुम्ही. खूप बरं वाटतं. खूप असा हा प्रवास आपला रोजचा चालू असतो. बघा ते किती खतरनाक टर्न आहे बघा समोरचा. त्या टर्न वरती पण लोक 80 ने येतात स्पीडने. म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे. इथं एक जरा रस्ता खराब आहे थोडासा. डोंगर आहेत, डोंगर डांबराचे. चुकून जर माणूस त्याच्यावर चढला तर रात्रीचा त्याची हालत खराब होईल. कुत्रे तिथे सांभाळायला लागतील. परवाच्या दिवशी बघितलं ऍक्टिव्हाच्या मागे कसे लागलेले. जवळजवळ 4 कुत्रे होते, 4 इथे लागलेले. इथे मी तर बघितल्यावर स्लोच केली, तर तुम्ही बघितलं असणार व्हिडिओ मध्ये.
कारण कुत्र्यांचं कसं आहे, त्यांच्या पुढे धावलं ना की ते जास्त मागे लागतात आणि थांबलं ना तर ते लागत नाही. बोरवलीत असताना सुद्धा तसेच कुत्रे मागे लागत होते. तर बघूया, आता क्लायंट लोक पण आता सुट्टीवर चालले आहेत पुढच्या महिन्यात. बहुतेक माझं ट्रेनिंग स्टॉप करावं लागेल, कारण सगळे सुट्टीवर चालले आता. आता येथील बहुतेक जूनच्या एंडिंगला जेव्हा शाळा चालू होतील. तर तिकडे उभा आहे जिम मध्ये, लाईनची वाट बघतोय. हा कुत्रा ग कसा पडलाय, काय वर करू. डांबर घातला बाबा, घातला डांबर. आई ग शिंकाली. तुम्ही जर राईटला गेलात ना तर तुम्ही डायरेक्ट एसी रोडला जाता, आणि समोर गेलात ना तर तुम्ही डायरेक्ट लिबर्टी गार्डन, कुमार बाजार लिबर्टी गार्डनला जाता. आणि मी ज्या रोडला टर्न मारतोय ना तो डायरेक्ट लिंक रोडला जातो. रोजचा प्रवास झाला माझा खास. श्री गणेशाय. मोदी हो, माझे क्लायंट आणि मी एकत्र आलो. गुड मॉर्निंग सर, क्या बात है, आज एकदम साथ में एंट्री. आज मैं एक्चुअली नहीं हूँ क्या, मैं एक मशीन, मेरा हवा भरने का मशीन वो नहीं दिख रहा. क्या बात करते सर गुड मॉर्निंग. मिल गया फिर? हाँ मिल गया? नहीं मिला वो. सर इधर एक हवा भरने का मशीन तो नहीं, छोटा वाला. गुड मॉर्निंग सर. इधर नहीं लाया, लॉक तो में नहीं. इधर चला तर मंडळी, चला, आपलं काम संपलेलं आहे, ट्रेनिंग संपलं, आता आपण निघालो. श्री गणेशाय नमः. मौली 27%, 33%. नंबर काउंट चालू आहे, सिग्नल तर नाही आहे पण नंबर काउंट चालू आहे. आपल्याला गाडीच्या बाजूला उभं राहायला लागतं. ऊन कडक असल्यामुळे ते थांबायला लागतं. सिग्नलची पद्धतच वेगळी आहे. लोक सिग्नल चालू हाय तरी पण येतात आडवे. जरा वाटला. बिचारा चालता येत नव्हतं म्हणून त्याने जरा हात दाखवला, पण याला पण काय कळलं नाही, एकदम पुढे निघून गेला तो. आजकाल जरा लवकर जायला लागतं, कारण
घरी कोण नाही आहे म्हणून पळत पळत जावं लागतं आता. मग 8 वाजता क्लायंटला लवकरच बोलवलेलं मी. तर म्हटलं लवकर ये बाबा, म्हटलं बाकीच्या मला जरा लवकर जायचं आहे कारण घरी सांभाळायला लागतं म्हणून लवकर चाललोय. प्रीतम वाक्य आहे की सिग्नल तोडायचं नाही, सिग्नल चालू झाला तरच जायचं, नाही तर जायचं नाही. सगळ्याला आदाय मारतो. तर अशी परिस्थिती आहे. आज पडलाय पाऊस, आज सगळे रस्ते ओले आहेत थोडे थोडे, नॉर्मल. ते पण गाडी धुतात. वाव, त्याला चांगलं आहे. कधी धुवायची असली तर देऊ शकतो धुवायला. आता काय वेळ नाहीये, आता धुवून घेतली होती. मला गाडी जरा स्वच्छ लागते म्हणून. हा बघा, हा रिस्की पॅन यार. आम्हाला जसं ते घाटामध्ये कॉर्नरिंग करायची सवय झाली आहे ना, तर अदर साईड कॉर्नरिंग आम्ही करत नाही. म्हणजे बाहेरच्या साईडला जात नाही, एवढं वेळ लेफ्ट साईडला ठेवून कॉर्नरिंग करतो. कारण तुम्ही बाहेर गेलात ना तर तुमचा बॅलन्स जातो. आणि तुम्ही जेव्हा लेफ्ट साईडला ठेवून गाडी कॉर्नरिंग करताना तेव्हा इझिली तुम्हाला कॉर्नरिंग करता येतं आणि तुम्हाला एक जजमेंट असतं. कारण तुम्ही बाहेर गेलात की तुम्हाला परत लेफ्ट साईडला येता येतं, मग ती गाडी तुमची राईटलाच जाते बाहेर. त्याच्यासाठी ते ऍक्सिडेंट होतात. आणि लेफ्टला ठेवून कॉर्नरिंग केलं ना, जास्त स्पीडमध्ये नाही करायचं, लिमिटमध्ये गाडी ठेवायचं. आणि कॉर्नरिंग करताना सेम साईडमध्ये बॉडी नाही ठेवायची, त्याच्या ऑपोजिट साईडमध्ये बॉडी ठेवायची. तुम्ही ऑपोजिट साईडमध्ये जेव्हा बॉडी ठेवता तेव्हा तुमची गाडी कंट्रोलमध्ये राहते. आणि जेव्हा तुम्ही सेम साईडमध्ये गाडी ठेवता ना, तेव्हा तुमची गाडी स्लिप होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून गाडी कॉर्नरिंग करताना नीट करायची. चढावे लय भारी एकदम चढवायचं. अरे बाबा, फार थांबली आहे. हो हो, अडाकलो. रिस्की रे बाबा, हे चढाव हात चढवल्यासारखा अनुभव येतो इकडे आल्यावरती. 4 व्हीलर तर खूपच रिस्की. एखाद्याला नाही कंट्रोल झाली तर ती डायरेक्ट खाली येणार मागे. मी 4 व्हीलर चालवायचं तर माझी हालत तर खराब व्हायची असं चढणीवरती. ब्रेक मारू काय क्लच दाबू काय ऍक्सिलेटर देऊ, अशी कंडिशन व्हायची. घाई आहे ना, त्याच्यामुळे काय बोलता येत नाही, फक्त गाडी चालवायचं काम करतोय. बाकी तुम्ही बघत ना, लवकरच आता शाळा चालू होतील. पण आज गरमी खूपच आहे. आज तारीख आहे 25, वार आहे सोमवार, तर खूपच गरमी आहे आज. तर आपण आता आलो आपण एरियामध्ये. चला मंडळी, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय.